श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणी. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची नवीन प्रकारची डिझाईन शिकणार आहे. तर ती डिझाईन बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती 2 कलरचे घेतलेले आहे. तिघही मोती माझे 5 नंबरचे आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. हे पहा, ही अशा प्रकारची डिझाईन आपल्याला रांगोळी पट्टी इथे बनवायची आहे. चला मग आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे आहे, हे जे मधले गोल केलेले आपण पांढरे, हे आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचे आहे. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला सध्या रंगीत मोती लागणार नाही, त्याच्याकरता ते मी साईडला ठेवलेले. आपल्याला आता पांढरे मोती लागणार आहे. ते ही पट्टी तुम्ही जितकी लांब करू शकतात तेवढी लांब करू शकतात. ह्याचा उपयोग तुम्ही चौरंगाभोवतीची डिझाईनसुद्धा करू शकतात किंवा हाताचे ब्रेसलेट म्हणून ह्याला हुक लावून तुम्ही ब्रेसलेट म्हणून ह्याचा उपयोग करू शकतात. पहा, ह्याच्यामध्ये 4 नंबरचे मोती आपले तर खरोखरच ह्याचा ब्रेसलेटसाठी उपयोग होतो, पण मी थोडे मोठे मोती घेतलेले आहे. तर आपण ह्याचा चौरंगाभोवतीची रांगोळी म्हणून उपयोग करूया. आता मी सुई घेतलेली. सुईमध्ये आपण 12 मोती ओवून घेऊया. हे मी तुम्हाला फक्त आता सुरुवात सांगते आहे कशी करायची ती. छोटीशी डिझाईन दाखवणार आहे, तुमच्या लवकर लक्षात येऊन जाईल. एकदम सोपी डिझाईन मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे. हे पहा, 12 मोती आपल्याला या ठिकाणी ओवून घ्यायचे आहे. 12 मोत्यांचे गोल आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहे. हे पहा, हे 12 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा. तर गोल कसा बनवायचा पहा. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई काढायची आहे. ही अशी सुई मी ह्या मोत्यामधनं काढून घेतली, त्याच्या जवळच्या मोत्यामधनं सुद्धा काढून घेतलेली आहे. आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपण इथे सुई काढलेली आहे. आता आपल्याला हे 12 मोती ओवून घेतलेले, ते इकडचे 6 मोती सोडायचे आणि इकडचे 11. 12व्या मोत्यामधून सुई आपल्याला मध्यभागी हा जो मोती येतो त्याच्यातून सुई आपल्याला अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, 11 मोती सोडून द्यायचे आहे आणि 12व्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. आता हा मधला एक मोती धरून 11 मोती 11 मोतीहून आपल्याला गोल बनवायचे आहे. आता मी धाग्यामध्ये 11 मोती ओवून घेणार आहे. पहा, हे पहा, हे 11 मोती आपण धाग्यामध्ये या ठिकाणी ओवून घेतलेले आहे. आता आपण हा जो मधला मोती आहे त्याच्यातून धागा काढलेला आहे, त्याच्यातूनच सुई आपल्याला त्याच दिशेने अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा इथे आपला दुसरा गोल तयार झाला. आता आपल्याला काय करायचं, इकडचे 5 मोती सोडायचे आणि इकडचे 5 मोती सोडायचे आणि मधल्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. त्याच्याकरता 1 2 3 4 5 हे 5 मोती 1 2 3 4 5 हे 5 मोती सोडून द्यायचे. तर मी आता ह्या इकडच्या मोत्यामधनं सुई फिरवून घेणार आहे. हे पहा, ही अशी सुई काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता हा एक मोती त्याच्याजवळचा हा मधला मोती फक्त लक्षात ठेवायचा.
ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपली ही अशी फुलीचा आकार तयार होतो. आता परत आपण धाग्यामध्ये 11 मोती ओवून घेऊ. हे 11 मोती होऊन घेतले पहा. आता इथे आपल्याला तिसरा गोल बनवायचा आहे. तर आता हा जो मधला मोती आहे ह्या गोलातला, त्याच्यातून सुई आपल्याला हा धागा दिसतोय, त्याच मोत्यातनं सुई परत त्याच दिशेने समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आता आपल्याला 1 2 3 4 5 ह्या 5 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. हे 5 मोती आणि इकडचे 5 मोती असे 10 मोती सोडून द्यायचे आणि मधला जो 11वा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हे पहा, ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. फक्त मधला मोती लक्षात ठेवायचा आहे. आता परत आपण इथे 11 मोती ओवून घेऊ. हे 11 मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला परत त्याच दिशेने अशी बाहेर काढायची आहे. हे आपले 4 गोल इथे झालेले आहे. आता परत आपण 1 2 3 4 5 ह्या 5 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हे 5 मोती आपण सुई बाहेर काढून घेणार आहे पहा. आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आता मी इथे शेवटचा गोल करते. 5 गोल मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे. आता आपल्याला शेवटचा 5वा गोल करायचा आहे. त्याच्याकरता आपण परत 11 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. तो आता मी 10 मोत्यांचीच लाईन केलेली ही 10 मोत्यांची लाईन मी या ठिकाणी केलेली आहे. इथे मी तुम्हाला 5 गोल करून दाखवते. हे पहा, हे 11 मोती आपण आता धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. फक्त मोती मोजून व्यवस्थित ओवा. आणि ह्या एका मधल्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली पहा. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण सुई सगळ्या मोत्यांमधनं काढून घेऊया. हे पहा, मी ही अशी सुई बाहेर काढून घेतली. इकडनं पण सुई बाहेर काढून घेतली. आता हे आपली 5 गोलांची पट्टी इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला मधली डिझाईन करायची. त्याच्याकरता मी आता ह्या 2 मोत्यांमधनं सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. ह्या 2 मोत्यांमधनं सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला रंगीत मोत्यांचा वापर करायचा आहे. पांढरे मोती आपल्याला ह्या ठिकाणी लागणार नाही आहे. आता मी इथे पोपटी कलर घेतलेला आहे. एक लाल कलर घेतलेला आहे. परत इथे मी पोपटी कलर घेतलेला आहे. हे पहा, असे 3 रंगीत मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, ही जी फुली केलेली ह्या फुलीच्या खालचे हे 2 मोती आणि हे 2 मोती सोडून द्यायचे आणि
1 2 ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे परत आपण एक पोपटी मोती घेऊ. एक रंगीत लाल मोती घेतला, परत एक पोपटी मोती घेतला आणि आता परत आपण ह्या फुलीतल्या खालचे हे 2 मोती सोडून त्याच्या पुढचा हा जो तिसरा मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढणार. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे परत आपल्याला एक पोपटी मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पोपटी मोती इथे घ्यायचा आहे. दरवेळेस आपल्याला 3 मोती घ्यायचे आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून हे डिझाईन बनवू शकतात. फक्त आता 1 2 मोती सोडून ह्या तिसऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, आता परत इथे आपल्याला एक पोपटी मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे. एक लाल मोती ह्या ठिकाणी घ्यायचा आहे. सॉरी, मोबाईल पडून गेला. एक लाल मोती आणि एक पोपटी मोती. असे 3 मोती रंगीत होऊन घ्यायचे आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. जशी आपण ही वरची लाईन केली तशीच आता आपल्याला खालची लाईन इथे करायची आहे रंगीत मोत्यांची. तर मी काय करणार आहे, ह्या मोत्यांमधनं सुद्धा सुई फिरवून घेणार आहे. ही अशी सुई फिरवून घेतली. आता आपल्याला खाली डिझाईन बनवायची रंगीत मोत्यांची. तर मी ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत मी ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला एक रंगीत पोपटी मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे, एक पोपटी मोती घ्यायचा आहे आणि ह्या पुढच्या गोलातला हा गोल आहे, ह्या गोलातल्या ह्या तिसऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा. परत आपल्याला एक पोपटी मोती घ्यायचा, एक लाल मोती घ्यायचा, एक पोपटी मोती घ्यायचा. ह्याच्यामध्ये मला आता हाच कलर छान दिसतो, उठून दिसतो आहे. हे पहा, आता परत आपण 1 2 ह्या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. एकदम सोपी अशी पट्टी तुम्हाला रांगोळीची मी शिकवलेली आहे. तुम्ही करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला आवडले की नाही आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघतात आहे ते सुद्धा मला कॉमेंट्सद्वारे कळवा. परत एक पोपटी मोती आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा आता आपला एकच गोल राहिलेला आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे परत आपण एक पोपटी मोती घेणार आहे, एक लाल मोती घेणार आहे आणि एक पोपटी मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तुम्हाला जर आवडल्यास तुम्ही शेवटच्या टोकाला जेवढी पट्टी करायची तेवढी पट्टी करून शेवटी ह्या मोत्यातनं सुई काढून एक पोपटी, एक लाल, एक पोपटी असे मोती येऊन इथे तुम्ही चौकट डिझाईन करू शकता. हे पहा, आता मी पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आहे आणि गाठ पाडून घेणार आहे. अशा ठिकाणी आपली ही रांगोळीची पट्टी इथे तयार झालेली आहे किंवा तुम्ही ह्याला चौरंग पट्टी म्हणून सुद्धा ह्याचा उपयोग करू शकतात. हे पहा, सुंदर अशी आपली चौरंग पट्टी इथे तयार झालेली आहे. पहा, रांगोळीची चौरंग
पट्टी, किंवा तुम्ही अशी सुद्धा ही पट्टी करू शकता. अशी पट्टी तुम्ही ह्या ठिकाणी करून, चौरंगाची पट्टीसुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी अशी इकडच्या साईडला करून तुम्ही ही पट्टी रांगोळी चौरंगाची रांगोळी म्हणून उपयोगात आणू शकता. चला तर मग आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओला. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. किंवा तुम्ही अशी कॉर्नर पट्टीसुद्धा ठेवू शकतात. हे पहा.